नमस्कार सर्वांना. आज आपण इथे टार्गेट पीक ॲप जे स्कॉलरशिपचे जे विद्यार्थी आहेत, शिष्यवृत्तीचे जे विद्यार्थी बसलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी हा शासनाने टार्गेट पीक ॲप पूर्णपणे मोफत ॲप दिलेला आहे. तर जे विद्यार्थी शिष्यवृत्तीला बसलेले आहे, त्या विद्यार्थ्यांना हे ॲप डाउनलोड करून आणि याच्यामध्ये जे लेक्चरर आहे, अपलोडेड जे व्हिडिओ आहे, बॅकडेटेड जरी असेल, ते सुद्धा बघता येणार. त्यासाठी तुम्हाला हे जे ऍप आहे टार्गेट पीक ऍप हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे आहे. तर ते कसे करणार ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. बघा, सर्वप्रथम ही माझी स्क्रीन आहे माझ्या मोबाईलची. याच्यावर आधी आपण प्ले स्टोर वर जाणार. ठीक आहे. प्ले स्टोर वर गेल्यानंतर याच्यामध्ये जो टार्गेट पीक ऍप आहे हे मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, त्याच्यामुळे तिथे ओपन ऑप्शन दिसते. पण तुमच्या याच्यामध्ये तो काय दिसेल, इन्स्टॉल दिसेल. तर आधी आपण काय करू, याला आपण अनइन्स्टॉल करू माझ्या मोबाईलवरून. म्हणजे तुम्हाला ते लक्षात येणार कसं करायचं. बघा, हा टार्गेट पीक ऍप आहे माझ्या मोबाईलवरचा. याला मी आधी अनइन्स्टॉल करेल. बघा, अनइन्स्टॉल केलं. त्यानंतर आता मी जाणार प्ले स्टोअरवर. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर प्ले स्टोअरला क्लिक करेल. क्लिक केल्यानंतर इथे इन्स्टॉलचा सिम्बॉल दिसतोय. या इन्स्टॉलच्या सिम्बॉलला मी टिक करेल. इन्स्टॉलच्या सिम्बॉलला टिक केल्यानंतर आता माझा टार्गेट पीक ऍप हा इन्स्टॉल होते. ठीक आहे. आता टार्गेट पीक ऍप इन्स्टॉल झालेला आहे. आता मी ओपन या टॅबला क्लिक करेल. केले क्लिक, ओपन केले. आता काही आपल्याला याचे अलाउ करावं लागतं आपल्याला ह्या ऍपला. तर आपण अलाउ करू. आता टार्गेट पीक ऍप आपलं ओपन झालेलं आहे. यानंतर तुम्ही मराठी भाषा निवडायची. चला, मराठी भाषेला आपल्याला टिक करायचंय. त्यानंतर काही आपल्याला प्रश्न विचारले जातात. जसं आम्ही आमच्या मुलांना शाळेत का पाठवतो, कधी विचार केला आहे का? याला फक्त नेक्स्ट करत जायचं. नेक्स्ट, 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 नेक्स्ट. ओके. आता याच्यामध्ये ओनली दिस टाइम याला क्लिक करायचं. त्यानंतर इथं जो तुमचा मोबाईल नंबर मी यादीमध्ये दिलेला आहे तोच मोबाईल नंबर इथे ऍड करायचा. आता इथे मी माझा नंबर ऍड करणार आहे. तुम्हाला तुमचा नंबर तिथे टाकायचा आहे. 94 21 29 44 52. आता मी इथे ओटीपी मिळवा याला क्लिक करणार. आता काही वेळेतच आपल्याला एक मेसेज आलेला, ओटीपी स्टेटस मेसेज सेंड टू व्हॉट्सअप सक्सेसफुली. त्यानंतर लगेच तुम्हाला एक मेसेजवर ओटीपी आला. बघा, दिसतोय इथे ओटीपी आलेला आहे. बघा, हा ओटीपी मला तिथे टाकायचा आहे. 159402. 159402. त्याला प्रस्तुत करा म्हणायचं. प्रस्तुत करा. ठीक आहे, झालं. आपला ऍप ओपन झालेला आहे. बघा, इथे जो व्यवस्थापन कन्सोल ही जी टॅब आहे ही तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला पालक म्हणून फक्त तुम्हाला व्याख्याने ही टॅब दिसेल. तुम्हाला कोणती टॅब दिसेल? व्याख्याने ही टॅब दिसेल. तुम्हाला व्याख्यान हे टॅब दिसेल.
ह्या टॅब वर तुम्ही काय करायचं, क्लिक करायचं. ओके, व्याख्यान क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर आता हा जो टार्गेट पीक ऍप आहे, ह्या ऍपचे जे व्हिडिओ आहे हे 9 तारखेपासून आपले सुरुवात झालेले आहे. याचं काम 9 तारखेपासून सुरुवात झालेलं आहे ऍपचं. तर आपल्या 9, 10, 11, 12 आजची तारीख आहे 13, असे 5 दिवसाचे जे व्हिडिओ आहे ते मुलांनी बघून घ्यायचे. तर आपण समजा 9 तारखेला टिक केलं तर बघा इथे 9 तारखेचं आपल्याला व्हिडिओ तुम्ही खाली वर करत असं बघून घ्यायचं. पहिल्या व्हिडिओला आपण काय करू, क्लिक करू. पहिल्या व्हिडिओला आपण काय करायचं, क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर असा व्हिडिओ आपल्या पुढे येणार, तो पूर्ण बघून घ्यायचा. हॅलो गाईज, कसं आहात मित्रांनो, मजेत आहात ना? हेच आपल्याला मजेतच राहायचंय. काय आपल्याकडे खजिना बघावर आज आपल्याकडे इयत्ता 4थीचा विषय बुद्धिमत्ता चाचणी. तुमच्यापैकी मला माहिती खूप जणांना बुद्धिमत्ता चाचणी खूप आवडते आणि बऱ्याच जणांना अजिबात आवडत नाही. त्यांना असं वाटतं काय असे छान व्हिडिओ आहे याच्यामध्ये. मग बघितल्यानंतर इथे सर्टिफिकेट आहेत, सर्टिफिकेट डाउनलोड करायचं किंवा नोट्स आहे ते नोट्स बघून घ्यायचे. आचार्याचा सराव करायचा, असे काही आहे ते तुम्ही ते करून घ्यायचे. अतिशय चांगल्या प्रकारे समजून ठीक आहे. ओके, येस, चलो. बघा अशा प्रकारचे व्हिडिओ आहे आणि सगळे व्हिडिओ तुम्ही बॅकडेटेड पण बघू शकता आणि चालू दिवसाचं पण तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण आता इथे काय येणार आहे, बॅक येणार आहे. बघा बॅक कशाने यायचं, ह्या चिन्हाने बॅक यायचं. बॅक आलो, बॅक आलो. ठीक आहे, समजलं असेल सगळ्यांना. ठीक आहे, धन्यवाद.